हॅलो, आता आपण बघूया विणू दोघांतील ही तुटी नाही या मालिकेचा एपिसोड रिव्ह्यू. स्वानंदी मस्त तयार झालेली असते गुढीपाडव्यासाठी आणि समरही तयार झालेला असतो. तेव्हा स्वानंदीला बघून समर तिला हातानेच छान दिसते म्हणून खुणवत असतो. तेव्हा स्वानंदी बोलते की काय? समर पुन्हा हाताने खुणवतो. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो काय बोला ना, काही मौन व्रत पकडला आहे का तुम्ही? तेव्हा समोर बोलतो टाईम प्लीज आणि बोलतो की नाही, मी बोललो ना तर तुम्ही माझ्याकडनं काहीही वदवून घेतात, त्यामुळे ना मौन व्रत हा सगळ्यात चांगला. इकडे रोहनचे बाबा गुढीपाडव्याची तयारी करत असतात. सुशही त्यांना मदत करत असते. तेवढ्यात आदिरा येते आणि बोलते की गुड मॉर्निंग बाबा. बाबा दाखवा चला मला द्या, मी तुम्हाला हेल्प करू लागते म्हणून. तेवढ्यात मंदाकिनी बाहेरून येते आणि बोलते की तू पारुशी आहेस ना, आंघोळ करून ये जा आधी, पूजेचं सामान आहे, पूजेला हात नको लावू म्हणून. तेव्हा रोहनचे बाबा बोलतात की सुश तुझ्या आईला विचार की गुढीसाठी साडी आणली आहे का? तेव्हा मंदाकिनी बोलते की हो आणली आहे, गुढीसाठी साडीही आणली आहे, सगळं आणलं आहे. वर्षातनं 2 वेळा तर साड्या घेतो आपण, घेऊन आली आहे मी. आणि त्याच काय वर्षभर नेसायच्या. गुढीसाठी साडी आणली आणि आदिरासाठी शॉपिंग करून आणली. तेव्हा आदिरा इतकी खुश होते आणि बोलते की आई सिरियसली तुम्ही माझ्यासाठी शॉपिंग केली? तेव्हा मंदाकिनी बोलते की हो. तेव्हा सुश बोलते की माझ्यासाठी काय आणलं आहे? तेव्हा मंदाकिनी बोलते तुझ्यासाठी कशाला? आदिरासाठी आणलं आहे, तिचा पहिला पाडवा आहे ना. तेव्हा रोहनचे बाबा बोलतात की अगं सूर्यकुया वेगळीकडे उगला आहे का गं आज? तेव्हा मंदाकिनी बोलते की कळतं आहे मला, पण आज त्यांचा पहिला पाडवा आहे ना म्हणून तिच्यासाठी आणले. साडी वगैरे काही आणली नाही मी तिच्यासाठी. मी तिच्यासाठी कुर्ता आणि लेगीज आणला आहे, कारण की साड्या तर तू काही घालतच नाही. तेव्हा मंदाकिनी आदिराला कुर्ता लेगीज दिसते. तो कुर्ता आदिरा बघते तर कुर्ता एकदम ढगळा मोठा असतो. मंदाकिनीला मनातल्या मनात हसायलाही येत असतं. तेव्हा आदिरा काही न बोलता बोलते की वाव छान आहे, मस्त आहे, मला खूप आनंद झाला, थँक्यूही बोलते. आणि पण बोलते की आई दिस इज नॉट माय टाईप. मी काय करते, मी तुमचा हा आणलेला कुर्ता आहे ना, हा कधी ना कधी घालेलच, पण आत्ता नाही घालू शकत, सण आहे ना आज. तेव्हा मंदाकिनी बोलते की मी आणलं आहे म्हणून का? तेव्हा आदिरा बोलते की नाही आई तसं काही नाही आहे. तेव्हा सुशही तो कुर्ता बघून वाकडं तिकडे तोंड करत असते. तेव्हा आदिरा बोलते की तसं काही नाही आहे, मी घालेल ना, मी तुम्हाला थँक्यूही म्हणाली आणि मला खूप छान वाटलं की तुम्ही आणला आहे म्हणून, पण मी आत्ता नाही घालू शकत, हेच तर सांगते मी माझ्या टाईपचा नाही म्हणून. तेव्हा मंदाकिनी बोलते की अगं तुझ्या वयाच्या किती मुली असंच कुर्ता लेगीज घेत होत्या, अगं ही फॅशन आहे. तेव्हा आदिरा बोलते की हो फॅशन आहे, पण मला वेगळं काहीतरी आवडतं ना, मला सगळ्यांसारखं राहायला नाही आवडत. तेव्हा मंदाकिनी कुर्ता देऊन तिथून चालली जाते. रोहनचे बाबाही चालले जातात आणि बोलतात की चला रे पटकन आवरून या म्हणून. तेव्हा सुश बोलते की आदिरा दिस इज नॉट युअर टाईप. तेव्हा आदिरा बोलते की हो तेच तर. तेव्हा सुश बोलते की तुला नसेल आवडला तर मला दे, मी आणि तू दुसरा ऑर्डर करू शकते ना. तेव्हा आदिरा खूप खुश होते आणि बोलते की तू सिरियसली तुला आवडला आहे? तेव्हा ती तिला देऊन देते. सुशही खूप खुश होते तो कुर्ता मिळाल्याबद्दल. इकडे आदिरा मस्त येल्लो साडी घालून खूप छान सजून तयार होत असते पाडव्याच्या दिवशी. तेवढ्यात रोहन येतो आणि रोहन बोलतो की आदिरा तू नवी साडी घातलीस? तेव्हा आदिरा बोलते की कशी दिसते मी? तेव्हा रोहन बोलतो की तू नेहमीच क्यूट दिसते. तेव्हा रोहन आदिराचं खूप कौतुक करत असतो. तेव्हा आदिरा बोलते की आय नो, पण तुला माहिती आहे ना आईंनी मला ती पाडव्यासाठी कशी साडी आणली, कसा ड्रेस आणला होता, तुला माहिती तो माझा टाईप नाही आहे, आय होप सो की त्यांना हे आवडेल. तेव्हा रोहन बोलतो की आवडेल आणि तुला आवडलं आहे ना, बस मग. इकडे समरची आजी फोनवर बोलत असतात की त्यांना गुढीपाडव्यासाठी खाली जायचं असतं म्हणून गुढी बघवायला, पण समर ऐकत नसतो. तेव्हा ते त्यांच्या मैत्रिणीला सांगत असतात की त्याला माझी काळजी आहे, पण मग काय करणार, मला गुढीपाडव्याची पूजा बघायची म्हणून. इकडे मल्लिका समरला उगाचच भरवत असते की समर काय रे, आईनी तर हट्टालाच पेटले आहे की त्यांना गुढी बघायचीच आहे म्हणून. तेव्हा समर बोलतो की हे बघ काकू, आपण जे करतो आहे ना ते आजीच्या भल्यासाठीच करतो आहे. तेव्हा मल्लिका बोलते की हे मला समजते रे, आपल्याला समजते, पण स्वानंदीला ती तर हट्टालाच पेटली. इकडे स्वानंदी कोणाला तरी फोनवर बोलत असते आणि सांगत असते की हे सेफ आहे ना, म्हणजे कसं आहे ना, आमचं पेशंट आहे ना जरा वयस्कर आहे आणि मला बघितल्याशिवाय नाही कळणार, मला बघावंच लागेल की कसं तुम्ही त्यांना खाली घेऊन जाऊ शकतात म्हणून. इकडे समर बोलतो की कसला हट्ट. तेव्हा मल्लिका बोलते की आता तेच रे, आईंचं चाललं आहे ना बघायची, खालीच जायचे म्हणून, आणि हा हट्ट पुरवायला स्वानंदी निघाली आहे. इकडे रोहन आणि आदिरा मस्त तयार होऊन बाहेर आलेले असतात. तेव्हा रोहनचे बाबाही त्यांचं कौतुक करतात. तेव्हा ते एकमेकांना गुढीपाडव्याच्या शुभेच्छा देतात. तेवढ्यात मंदाकिनी येते. मंदाकिनीही मस्त तयार होऊन येते. तेव्हा मंदाकिनी आदिराकडे बघून बोलते की कुठे गेली आदिरा?
तेव्हा तिला कळतच नाही की आदिराने साडी घातली म्हणून. तेव्हा आदिराकडे बघून ती पुन्हा बडबड करायला लागते की अगं मी तुला एवढं छान गिफ्ट दिलं होतं, काय केलंस तू, का नाही घातलंस तू, मी एवढी पायपीट करून उन्हातानाचं ते तुझ्यासाठी एवढं छान कुर्ता घेऊन आली होती आणि तू घातला नाही. तेव्हा आदिरा पुन्हा तिला समजवायचा प्रयत्न करते की आई मी घालेल ना कधीतरी, पण आज सण आहे ना, सणाच्या दिवशी साडी घालतात ना. तेव्हा मंदाकिनी पुन्हा तेच बोलत असते की मला माहिती तू सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आली आहेस, पण अगं मी गिफ्ट दिलं होतं ना, तू त्याचा मान नाही ठेवला वगैरे. तेव्हा आदिरा तिला समजवत असते की आई तसं नाही आहे, आज आमचा पहिला पाडवा आहे आणि पाडव्याच्या दिवशी साडी मला कम्फर्ट नसतं वाटलं असं ड्रेस घालून. तेवढ्या सूश सेल्फी काढत होते. तेव्हा मंदाकिनी तिच्याकडे बघते आणि तिने सूशने तोच ड्रेस घातलेला असतो. तेव्हा मंदाकिनी बोलते की अच्छा तू ड्रेस घालशील नंतर म्हणत होतीस ना, पण तू कधीच नाही घालणार कारण की हिने तो ड्रेस परस्पर हिला दिला आहे. का गं असं केलं, मी तुला एवढं मनापासून गिफ्ट दिलं होतं, तू का नाही घातलंस ते. तेव्हा आदिरा पुन्हा सांगायचा प्रयत्न करते की आई मी तुम्हाला तसं म्हणतच नाही, ती माझी चॉईस नाही एवढंच मी सांगते आणि मला साडीत कम्फर्ट वाटतं आहे. तेव्हा आदिरा बोलते की हे बघा आई आज सण हे, सगळ्यांनी शांत बसा, कोणीही भांडायला नको. तेव्हा सगळे एकमेकांना गुढीपाडव्याच्या हार्दिक शुभेच्छा देतात. रोहन आणि आदिरा मंदाकिनीला नमस्कार करतात आणि सण साजरा करायला गुढी उभारायला बाहेर जातात. इकडे स्वानंदी तयारी करत असते पूजेची. तिथे अंशुमन आणि मल्लिकाही असते. तेव्हा समर डायरेक्ट येतो आणि बोलतो की काय चाललं हे, माझ्या कानावर असं आलं आहे की आजीला तुम्ही खाली घेऊन येत आहेत म्हणून. तेव्हा स्वानंदी बोलते की अहो ते मी. तेव्हा समर बोलतो की मला काही ऐकून घ्यायचं नाही, तुम्हाला चांगलं माहिती आहे की ती किती मोठ्या संकटातून आता बाहेर आली आणि पुन्हा तिला खाली आणायचं म्हणजे. तेव्हा समर थोडासा बडबड करत असतो. तेवढ्यात तोच आनंदीला बोलतो की तुम्ही जाऊन सांगून या की आजीला घरातच बसायचे, खाली नाही यायचे म्हणून. तेव्हा आजीचा आवाज येतो की काही गरज नाही आहे, मी आले म्हणून. तेव्हा सगळे बघायला जातात तर आजीला डोलीमध्ये घेऊन येत असतात. तेव्हा आजीला बघून तर समरलाही हसायला येतं, स्वानंदीलाही खूप हसायला येतं. तेव्हा आजी बोलत असते आता तू अगदी रोपवे जरी बसवून घेतलं ना तरी पण मला काही वाटणार नाही बाबा, स्वानंदी काहीही करू शकते. तेव्हा मंदाकिनी आणि अंशू अर्पिता यांचं तोंडच पडतं. तेव्हा समर बोलतो की आजी मी तुला शपथ घातली होती आणि तू माझी शपथ मोडलीस. तेव्हा आजी बोलते मी शपथ वगैरे काहीही मोडलेली नाही आणि जगात समाधान हे सगळ्यात मोठं सुख असतं, त्याच्या व्यतिरिक्त कुठलंही सुख नाही आहे. तेव्हा आजी बोलते की असा आनंद मला कुठल्याही सणाला झाला नव्हता. तेव्हा समर राजवाड्याचा एक स्टाफमधला बॉय बोलतो की सर आमच्या इथे देवाला सुद्धा असंच पालखीमध्ये आणतात. तेव्हा स्वानंदी बोलते की आमच्या आजीसुद्धा या घराला देवापेक्षा कमी नाही आहेत. तेव्हा स्वानंदी मस्त आजीच्या हातांनी पूजा करून घेते. तेव्हा आजी बोलते की स्वानू एवढं रडवू नकोस ग मला आता, आणि पिंट्या आता तू रागवूही नको. तेव्हा समरही बोलतो की बरं आजी आता नाही रागवत, हॅप्पी. आणि अशा प्रकारे आजीला हॅप्पीली पूजा करायला भेटते. आजीचा हेतूही साध्य होतो. स्वानंदीलाही आजीचं मनातली इच्छा पूर्ण केल्याबद्दल आनंद होतो आणि समरलाही आजीची हिरमोड न केल्याबद्दल छान वाटत असतं. पण बाकी मंदाकिनी, अंशुमन आणि अर्पिताला खूप राग आलेला असतो आणि इथेच आजचा एपिसोड संपतो.